अकोल्यात गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। या मेळाव्यात कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार अकोल्यात आले होते। अजित पवारांच्या भाषणादरम्यान वादळ वारा सुटला, त्यामुळे अजित पवारांना आपलं भाषण थांबवावं लागलं। वादळ सुटल्यामुळे सर्वांना घरी जाण्याच्या सूचना दिल्या। नुकतीच मोठी विमान दुर्घटना घडली। अकोल्यातही आता वातावरण खराब झालं। जोराचा वारा सुटला, सर्वांनी सुरक्षित घरी जावं अशा सूचना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना भाषणादरम्यान अजित पवारांनी दिल्या आणि त्यानंतर त्यांनी आपल्या भाषणाची सांगता केली। मित्रांनो, जरा वातावरण खराब आहे, मी जास्त वेळ घेत नाही। उद्याच्याला वादळ कसं आलं तर मंडप पण निघून जायला शक्यता नाकारता येत नाही आणि दुर्घटना पण घडली। मदनराव, तुमचं स्वागत करत असताना इतर असंख्य सहकारी मित्रांच्या जीवाभावाच्या सहकार्यांचं स्वागत करत असताना मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रमुख या नात्याने सांगतो की आगीतनं उठलो फुफुट्यात पडलो अशा प्रकारची वेळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुमच्यावर त्या ठिकाणी घेऊन देणार नाही। अमोल मिटकरींना इथं आमदारकीची संधी दिलेली आहे, त्यांनी लोकांच्या मध्ये जाऊन चांगलं काम करण्याचा प्रयत्न करावा, बेरीजेचं राजकारण करावं, अनेक विचाराच्या जाती धर्माच्या लोकांना आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जोडण्याचं काम करावं। आता संघटनेची जबाबदारी आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष मोहम्मद बदुजमा यांच्यावर पण आहे। इथं आमचे संजय खोडके पण आहेत, अमोल मिटकरी पण आहेत, आमचे त्या ठिकाणी विजय देशमुख आहेत, सगळे सहकारी आहेत। आपल्याला जुन्या नव्यांचा भेदभाव न करता सगळ्यांना बरोबर घेऊन जायचंय, एवढीच विनंती करतो। आज थोडंसं वातावरण खराब आहे आणि उगीच मी भाषण लांबवलं, जर काही दुर्घटना घडली तर ते मला वेदना होती। अजित पवारांचं भाषण सुरू असतानाच मेळाव्याच्या ठिकाणी विद्युत पुरवठा देखील खंडित झाला होता। त्याचबरोबर थोड्या वेळातच मुसळधार पावसाला सुरुवात झाली। पुढे राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची मोठी पळापळ झाल्याचं पाहायला मिळालं। संजय उमक, जन्मत लाईव्ह न्यूज, अकोला।